विचार तर आपण करूच शकत नाही. कारण आता साकेत तुम्ही जे काय सांगितलं की एक कैदी असा होता की याला जामीन झालाय पण त्याला 500 रुपये नव्हते भरायला, नाही येत. काय करायचं या गोष्टीला? 500 रुपये म्हणजे इकडे करोडो रुपयांचे भ्रष्टाचार चालू आहेत आणि एका बाजूला तुरुंगातला कैदी 500 रुपये नाहीत म्हणून तुरुंगात खितपत पडलेला आहे. ही जी काय पद्धत आहे, लोकशाही त्याला म्हणायचं नुसतं आपण, पण एकाधिकारशाहीने चाललेलं आहे. मला आठवतंय अनिल देशमुख माझ्या मंत्रिमंडळातले गृहमंत्री होते. असं कोणता देश असेल की ज्या देशामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक होते, केजरीवालना अटक झाली, सोरेनना अटक झाली, गृहमंत्र्यांना अटक झाली. मी मुख्यमंत्री असताना आपल्या राज्याच्या डीजीना आणि सीएसना सीबीआयने बोलवलं होतं. मग ज्यांच्या शेंड्या जर केंद्राच्या हातात असतील अशी माणसं राज्यातल्या सरकारला जर विरोधी पक्षाचं असेल तर त्यांचं काम कसं करू शकतील? ममता दिदीने सुद्धा तोच अनुभवला होता. त्यांच्या सीएसना सुद्धा शेवटी सीएसने राजीनामा दिला. म्हणजे सगळ्या शेंड्या आपल्या हातात ठेवायच्या नाही. मग माझं म्हणणं आहे की आपल्या देशामध्ये संघराज्य ही पद्धती आहे. जो अधिकार केंद्र हा शब्द नाहीच आहे. ते जे काय सरकार आहे त्या सरकारला जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार हा कायद्याने राज्याला सुद्धा आहे आणि तो असलाच पाहिजे. जर ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि तुमचा जो काय तो कायदा लावलाय कुठला तो पीएमएलए, तो लावण्याचा अधिकार दिल्लीतल्या सरकारला असेल तर तोच अधिकार आमच्या राज्याच्या सरकारला सुद्धा पाहिजे. टाका त्यांच्यावरती धाडी, बसवा त्यांना सुद्धा आतमध्ये द्या ना. काही दिवस या तिघांकडे आता हे भोगून आलेत ना, संजय आलेला आहे, साकेत आहे आणि अनिल देशमुख, यांच्याकडे द्या ना चार्ज. आणि मग ते सांगतील त्यांच्यावरती धाडी टाका त्याला तुरुंगात आणि सिद्ध करा तुम्ही निर्दोष आहात. हा सगळा प्रकार याच्या विरुद्ध लढत तर राहिलं पाहिजे. सगळे काही माझ्या हातामध्येच पाहिजे. आजच दिवसा ते निवडणूक आयोगाचे सगळे अधिकारी आले होते. 1 नेशन 1 इलेक्शन, बरोबर ना साकेत? त्याच्यासाठी तुम्ही पण आला होतात. आपल्याकडनं अनिल परब आणि अनिल देसाईने मी पाठवलेलं. 1 नेशन 1 इलेक्शन फार गोंडस आहे, पण त्या निवडणुकीमध्ये पारदर्शकता कुठे? आता आपल्या सरन्यायाधीशांच्या मातोश्रींनी सांगितले की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या. बघू, घ्या ना, एकदा तर घ्या ना. यातला संशय जर का मोकळा करायचा असेल तर एक तरी निवडणूक ही देशामध्ये बॅलेट पेपरवरती घ्या आणि मग तुमची टिमकी वाजवा. पण ते होणार नाही. मग दुसरा विषय मी आज त्यांना मांडायला सांगितला की 1 नेशन 1 इलेक्शन मध्ये मग सगळ्यांना एका पातळीवरती उभे करा. कारण 1 नेशन म्हटल्यानंतर त्या नेशनचा प्राईम मिनिस्टर आहे, देशाचा पंतप्रधान आहे. आणि देशाचा पंतप्रधान एका पक्षाचा प्रचारक होऊ शकत नाही, होता कामा नये. एक तर त्यांनी प्रचारक होता कामा नये, आणि जर प्रचार करायचा असेल तर स्वतःच्या पक्षाबरोबर इतर पक्षांचा आणि अपक्षाचा सुद्धा उमेदवाराचा प्रचार त्यांनी केला पाहिजे. तर मी म्हणेन लोकशाही आहे. नाहीतर हे आपले फिरतायत. मला स्वतःला अनुभव आलेला आहे, पवार साहेब तुम्हालाही आला असेल. पंतप्रधान उडतायत म्हणून एअरस्पेस ब्लॉक करून ठेवले. नाही, तुमचं विमान उडवायचं नाही, हेलिकॉप्टर उडवायचं नाही, रस्ते ब्लॉक करून ठेवलेत का? पंतप्रधान येणार आहेत. मग आमच्या सभा चुकल्या तरी चालतायत, पण त्यांची सभा झाली पाहिजे. आणि 1 नेशन 1 इलेक्शन, या काही गोष्टी ज्या आहेत ह्या तोडून मोडून टाकाव्याच लागतील. अमित शहाबद्दल सुद्धा जे काय म्हटलं जातंय काय, मी त्यांना सांगते की कशासाठी तुम्ही आम्हाला एवढा दुश्मन समजताय? आम्ही विरोधी म्हणजे कोणाचे विरोधी? तुमची आणि आमची मतभेद झाले, मतं पटत नाहीत. तुम्ही जे काय तुमचं तथाकथित बुरसटलेले हिंदुत्व, ते हिंदुत्व मी मानायला तयार नाही. आमचं हिंदुत्व हे देशासाठी, राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे. हे म्हटल्यानंतर तुम्ही लगेच आम्हाला दुश्मनाच्या पिंजऱ्यात उभं करताय. म्हणजे जणू काय पाकिस्तानपेक्षा आधी आम्हाला खतम करा. हे पाकिस्तान राहिला बाजूला, त्याच्यावर पुन्हा जैसे जावेद जी आपने कहा ना, एक 8-15 दिन में हिंदुस्तान पाकिस्तान की क्रिकेट मैच होगी और उसमें हमारे गृह मंत्री का बेटा भी जाएगा देखने के लिए. मरायचं आपल्या सैनिकांनी. हिंदुस्तान पाकिस्तान बाकी काही झालं तरी चालेल, पण हे होता कामा नये. पण तिकडे क्रिकेट मॅच झाली सुरू, सगळं सुरू होईल.
नाही, काहीतरी एक धोरण ठरवा. तुम्ही शिवसेनेला संपवायला निघालात, हा काय पहिला प्रयत्न नाहीये शिवसेनेला संपवण्याचा. आता संजय, तुझ्या पुस्तकात जो आर्थर रोडचा जो उल्लेख आहे, त्यावेळेला म्हणजे 69 साली शिवसेना प्रमुखांना सुद्धा येरवडा आणि आर्थर रोडमध्ये ठेवलं गेलं होतं. त्यानं सुद्धा 100 दिवस तुरुंगवास झाला होता. आणि 69 सालची परिस्थिती फार भयानक होती. सीमा प्रश्नाचा विषय होता. मोरारजीभाई उपपंतप्रधान होते आणि ठरलं असं होतं